नमस्कार, क्रांती रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ही पत्ता गोबीची भाजी। त्याच्यासाठी मी साहित्य घेतलंय कांदा, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथे ठेचलेली लसूण, राई, जिरं आणि एक बटाटा घेतलाय जो भिजवून ठेवलाय आणि इथे चण्याची डाळ आहे ती पण भिजवून ठेवले, अर्धा तास झालाय। तर मी आता फोडणी देणार आहे। पातेलं गरम करते, तेल गरम झालंय। आता याच्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे आणि इथे हे जिरं टाकणार आहे। ते तडतडलं की ठेचलेली लसूण टाकायची आहे। लसूण थोडा तांबूस कलर झाला की कढीपत्ता टाकायचा आहे। हा कढीपत्ता आता इथेच मी मिरची आणि कांदा टाकून घेणार आहे। कांदा चांगला लाल झालाय। आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो घेतला होता तो टाकणार आहे। टोमॅटो पूर्ण मॅश होईपर्यंत आपण परतायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल। अर्धा चम्मच टाकलाय आणि थोडा वेळ मी मंद गॅस करून झाकण लावून ठेवते म्हणजे कांदा आणि टोमॅटो पाहूया आता ओपन करून। बघा मॅश झालाय पूर्ण। आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, अर्धा 1 टीस्पून टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे। हे बघा इथे मी खोबरं पण टाकणार आहे। मी तुम्हाला एक ट्रिक देते, हे मी नेहमी खोबरं असं किसून ठेवते फ्रीजमध्ये। कारण काय माहितीये, आपण अर्धी वाटी किसून ठेवली ना की मग ती खराब होऊन जाते आणि किसली जात नाही। त्यामुळे मी काय करते, सर्व खोबरं मी किसून ठेवते असं आणि त्याच्यावर झाकण मारून ठेवते। फ्रीजमध्ये चांगलं राहतं, ताजं राहतं आणि घाण असं सुगंध वाईट वास पण येत नाही, चांगलं राहतं। त्यामुळे मी असं किसून ठेवते, तर तुम्ही तसं करू शकता। आता ह्याच्यामध्ये मी ही चणा डाळ टाकते आणि नंतर मी हे बटाटे पण टाकणार आहे आणि मिक्स करून वाफेवरच शिजवून घेणार आहे आणि झाकण मारून ठेवणार आहे। आता झाकण काढून बघूया केवढे शिजले। हे बघा पाणी सुटले। 80% हे शिजवून घ्यायचं आहे कारण बटाटे आणि चण्याची डाळ शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आधी ते शिजवून घ्यायचं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये मी हे स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने। आता ही कोबी त्याच्यामध्ये टाकायची आहे। छान लागते असं बटाटा आणि चणा डाळ टाकल्यावर। बघा आता ही कोबीची भाजी टाकली ना की तर त्याला पण पाणी टाकायची गरज नाही लागणार, पाणी ऑलरेडी सुटणार। आता ही जास्त दिसते ना भाजी, ती नंतर मग कमी होणार शिजली की। तर मी आता हिला पुन्हा झाकण मारून ठेवते परतून झाल्यावर। थोडंसं मग मीठ टाकणार आहे। ही आता मिक्स करून झाली आहे। मी याच्यावर आता आहे ना वरती अशी कोथिंबीर टाकून देणार आहे म्हणजे त्याचा फ्लेवर तसाच राहील वरती, मी हलवणार नाही। आणि आता याला मी झाकण मारून ठेवणार आहे मंद आचेवरती म्हणजे ती शिजून जाईल आपल्या